हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधातल्या 6व्या दशकातला चौथा समास आपण पाहणार आहोत. ब्रह्मनिरूपण समास. या ब्रह्मनिरूपण समासामध्ये मनुष्य जीव हा अल्पायुषी आहे आणि अल्पायुषी असल्यामुळं त्याने या अल्पायुष्यामध्ये परमात्म्याच्या कल्पनेची किती प्रकारे विचारांची झेप घ्यावी तरी ते कमीच आहे. म्हणून काळाच्याही पलीकडे असलेला हा जो परब्रह्म आहे त्याचं ज्ञान करून घेणारा, अल्पायुष्यामध्येच हे कार्य करणारा तो मनुष्य खरा थोर आहे. सुरुवातीला समर्थ सांगतायत, कृतयुगामध्ये 17,28,000 वर्ष, त्रेतायुगामध्ये 12,96,000 वर्ष, द्वापर युगामध्ये 8,64,000 वर्ष आणि कलियुगामध्ये 4,32,000 वर्ष आहेत. आणि चारी युग मिळून 43,32,000 वर्ष होतात. एवढं एकेका युगाचं ड्युरेशन आहे, एकेका युगाचं एवढं परिमाण आहे. मग यामध्ये आपल्या वाट्याला किती आयुष्य येणार? कारण एका युगामध्ये इतक्या लोकांना जगायचं आहे. कलियुगाची 4,708 वर्ष आतापर्यंत उलटून गेलेली आहेत. जी बाकीची उरलेली आहेत त्यांचा प्रकार आता ऐका. 4,27,240 वर्ष अद्याप शिल्लक आहेत. म्हणजे जेव्हा दासबोध निर्माण झाला तेव्हा, म्हणजे त्यातली आता 400 वर्ष कमी झाली. मग या चराचर असलेल्या विश्वामध्ये एकाहून एक मोठा प्राणी आहे आणि हे विश्व आता कलियुगात वावरत आहे. आणि या विश्वामध्ये मनुष्य असा विचार करतो की या विश्वामध्ये मोठा कोण आहे? कोण म्हणते विष्णू मोठा आहे, कोण म्हणते शंकर मोठा आहे, कोण म्हणते आदिशक्ती मोठी आहे. लोक आपापल्या संस्कारानुसार, घराण्यानुसार, चालीरीतीनुसार, कुळाचारानुसार लहान मोठं असं वर्गीकरण करत असतात. प्रत्येकाला आपल्या उपास्य देवतेची उपासना करण्याचा अधिकार आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय की एक तर कलियुगाची 4,26,000 वर्ष आता राहिलेली आहेत. इथून आपण मोजलं तर असं समर्थांचं म्हणणं. त्यामध्ये माणसाचं आयुष्य किती? जास्तीत जास्त 80 ते 85, 90 वर्ष. क्वचित एखादा हजारामध्ये 100 वर्ष जगतो. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये पदोपदी अनेक धोके आहेत.
ॲक्सिडेंट आहे, साथीचे रोग आहेत, हार्ट अटॅक आहे, अनेक रोग आहेत. मग अशा अवस्थेमध्ये समर्थांना असंच सांगायचं आहे की या विश्वामध्ये विष्णू मोठा आहे, शंकर मोठा आहे, आदिशक्ती मोठी आहे, असा विचार न करता फक्त एक परमात्मा आहे एवढाच विचार करावा. फक्त आपल्याला आत्मज्ञान पाहिजे आहे. त्या आत्मज्ञानामध्ये सगळे देव येतात. बरं, शंकर मोठा आहे का विष्णू मोठा आहे हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार दिला कुणी दिला नाही. पूर्वापार आपल्या घराण्यात जे आहे, मी शैव आहे, मी वैष्णव आहे, मी CKP आहे, मी कराडे आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे. समर्थांचं म्हणणं असं की तुम्ही डोक्याला का त्रास करून घेता. शंकर मोठा आहे का विष्णू मोठा आहे का आदिशक्ती मोठी आहे, कशाला विचार करत बसतात. ह्या तारतम्याचा विचार करू नका. साधू पुरुषांचा जो दृढ निश्चय असतो त्या दृढ निश्चयाकडे पहा. ब्रह्मनिरूपण सांगताना समर्थांना हेच सांगायचं आहे, साधू निश्चय करती एक आत्मा सर्वत्र व्यापको, येर ये अवघेची माईक सचराचर, चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. एका चित्रामध्ये खूप सैन्य दाखवलेले आहे. किती छान सुंदर उदाहरण दिलेलं आहे बघा. एका चित्रामध्ये अनेक सैन्य दाखवलेले आहेत. या सैन्यामध्ये मोठा कोण, लहान कोण, हे आपण आपल्या मनाला तरी सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मग साधूंनी जो दृढ निश्चय केलेला आहे, साधूंचा तो अधिकार आहे, कारण त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यांना तुम्ही विचारा की मी नक्की काय करू. कशाला विनाकारण कन्फ्यूज करून घेता आणि स्वतःमध्ये कलह करता. तुम्हाला मी गंमत सांगतो, खोटं वाटेल, पण पूर्वीच्या काळी शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये एवढा कलह होता, काय सांगायचं काम नाही. म्हणजे माझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत एखाद्या वैष्णव माणसाला त्याचा शर्ट उसवलेला आहे, तो शिवायचा आहे, तर ते बायकोला सांगताना हा शर्ट शिव असं सांगत नव्हते, कारण शिव नाव घ्यायला पाहिजे ना. हा शर्ट दुरुस्त कर असं सांगत होते. शिव असं सांगायचं नाही. त्यानंतर वैष्णव लोकांनी जमीन सारवताना उभी सारवायची. आता सारख्या टाईल्स नव्हत्या, तेव्हा शेणाने सारवायची जमीन. मग ती उभी सारवायची अशी उभ्या रेषेत, आणि शैव लोकांनी आडव्या रेषेत. वैष्णव लोकांनी उभं गंध लावायचं, शैव लोकांनी आडवी विभूती लावायची. एकमेकांच्या घरी रोटी बेटी तर सोडाच, पण हळदी कुंकूला सुद्धा बोलवत नव्हते. वैष्णव वैष्णवांना बोलायचे, शैव शैवांना बोलवायचे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला.
घरात आपल्या ट्यूबलाईट असते, ट्यूबलाईट. ती ट्यूबलाईट उभी लावली काय किंवा आडवी लावली काय, प्रकाश तेवढाच पडणार ना. फक्त आत करंट पाहिजे चालू. तसं तुम्ही कपाळावर गंध उभं लावलं काय किंवा आडवं लावलं काय, तुमच्या मनामध्ये जर भक्तिरूपी करंट नसेल तर त्या उभ्या आणि आडव्या गंधाचा उपयोग काय? तुमच्या ज्ञानप्रकाश पडणार कसा? भागवतामध्ये त्रिपुरारीचा वध जेव्हा महादेवाने केला म्हणून त्यांना त्रिपुरासूर नाव पडलं. म्हणून कार्तिक पौर्णिमा आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. तेव्हा विष्णू स्वतः सांगतात की शिव आणि शैव वैष्णव असा भेद करू नका, आम्ही एकच आहोत. वैष्णवानाम यथा शंभो, स्वतः महादेव स्वतःला वैष्णव समजतात, कारण ते रामभक्त आहेत आणि राम सुद्धा शिवभक्त आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी रामलिंग स्थापन केलंय. पार रामेश्वर पर्यंत अनेक ठिकाणी रामलिंग आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी रामाने ती स्थापन केलेली लिंग आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये भेदाभेद नाही, पण माणूस भेदाभेद करतो. म्हणून समर्थ सांगतायत की साधूंचा दृढ निश्चय पहा, जाणतेपणाने पहा, विचार करा, कोण मोठा कोण लहान, ह्या गोष्टी सगळ्या स्वप्नासारख्या आहेत. मनुष्य देहबुद्धीमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे तो असे निरनिराळ्या प्रकारचे विकल्प करत असतो. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्या डोक्यामध्ये विकल्प कोणतेही नसतात, नो ऑप्शन. देहबुद्धी असलेल्या माणसाला अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत. मी शैव आहे का, मी वैष्णव आहे का, मी CKP आहे का, मी कराडे आहे की मला आदिशक्तीचा उपासक आहे, मला ह्या रंगाचं हे पाहिजे, मला त्या रंगाचं पाहिजे. अनेक प्रकारचे ऑप्शन्स ह्या जगामध्ये आहेत. साध्या रेडीमेड कापडाच्या दुकानात गेलं तर लहान मुलांचे कपडे ढिगाने टाकतात लोक. त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये ते आहे, ते असंच आहे, ते तसंच आहे. हॉटेलमध्ये गेला की अनेक ऑप्शन्स आहेत. 50 प्रकारचे इडली आहेत, 100 प्रकारचे डोसे आहेत, 200 प्रकारचे वडे आहेत. किती ऑप्शन्स. आणि जेवढे ऑप्शन्स तेवढं कन्फ्युजन असतं. आपण त्या ऑप्शन्समध्येच अडकून राहतो. खरेदी करण्याचा निर्णय घेताच येत नाही लवकर. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ, नाही नाही ते घेतलं तर बरं झालं असतं. बरं, एवढं सगळं करून विचार विनिमय करून खरेदी करून घरी येतात आणि मग कोणीतरी घरातलं म्हणतं, नाही बाबा हा काय मला कलर आवडला नाही, ह्याच्याऐवजी हा चांगला दिसला असता. झालं. म्हणजे ऑप्शन्समुळं सतत दुःखच आहे, नैराश्यच आहे, समाधान नाहीच आहे. मग साधूंचा दृढ निश्चय काय सांगतो, वेदशास्त्र पुराण
हे सगळ्याचं अध्ययन केलेले, ज्यांना संत म्हणावं, ते सांगतात, संत तुकारामांसारखे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कशाला भेद करताय? तुका म्हणे एका देहाचे अवयव. आपण सगळे एका देहाचे अवयव असल्यासारखे आहे. कोणी हात आहे, कोणी पाय आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र, कशाला भेद करताय? एकनाथ महाराज दत्त संप्रदायातले होते खरं म्हणजे, त्यांच्या घराण्यात, पण ते विठ्ठल भक्त झाले. माझे माहेर पंढरीसारखं अजरामर काव्य लिहिलं त्यांनी. काय भाषा आहे महाराज! मग हे ते का लिहू शकले आणि प्रपंचात राहून ते त्यांनी परमार्थ केला? एकमेव उदाहरण आहे. प्रपंच यशस्वी केला आणि परमार्थ यशस्वी करून दाखवला. संपन्नता होती, वाडा मोठा होता, पण शांती ब्रह्म होते. आपल्या संपत्तीचा गर्व कधी केला नाही एकनाथ महाराजांनी. अजूनही त्यांचा वाडा पैठणमध्ये आहे. स्वतः विष्णू येऊन श्रीखंड्याचं रूप घेऊन अनेक वर्ष नाथांचा रांजण भरत होता. नाथांच्या वाड्यामध्ये अजूनही मूर्ती आहे, त्याच्या हात अजूनही चिकट आहे. लोणी आणि साखर पाहिजे म्हणाले मला भगवंत. आणि तो हात असा पुढे केलेला आहे, दे असं सांगण्यासारखा. त्यांच्या घराण्यातली 14वी किंवा 15वी पिढी गोसावी अजूनही तिथे आहेत. खांब आहे, पुराण ज्या खांबाला टेकून एकनाथ महाराज पुराण सांगत होते तो खांब आहे अजून. वाडा जसाचा तसा ठेवलेला आहे. पैठणला नाथ सागर म्हणून एकनाथ महाराजांच्या नावाने धरण आहे. एकनाथ महाराजांचं मंदिर आहे, समाधी आहे. हे सगळं विकल्प गेल्यामुळं करता येतं. विकल्प गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. कारण माझा विष्णूच आहे फक्त. ते विष्णूचं रूप, त्याचं किरीट, त्याचं कुंडलं, त्याचं कौस्तुभमणी, त्याच्या हातातली गदा, कौमुदी गदा, शारंगधर धनुष्य, सुदर्शन चक्र, श्रीवत्स चिन्ह, ह्यामध्येच मी गुंतलोय. मग मला ब्रह्मज्ञान कसं होणार? म्हणून साधू संत म्हणतात, नाम रूप स्थल काल आकार ह्या बुद्धीच्या कल्पना आहेत. समर्थ म्हणतात, नावरूप स्थानमान हा तो अवघाचे अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी. हे सगळं प्रलय काळाच्या वेळेला नाश होणार आहे. परंतु परब्रह्म असा आहे की त्याला प्रलय काळ स्पर्श करू शकत नाही. असं हे ब्रह्मज्ञान आहे. यानंतर 6व्या दशकातल्या 5व्या समासामध्ये माया ब्रह्म निरूपण सांगतात. माया म्हणजे काय सांगितलं, ब्रह्म म्हणजे काय सांगितलं. मग आता माया ब्रह्म म्हणजे काय? माया आणि ब्रह्म ही कशी असतात? माया ही परमात्म्याची शक्ती आहे, हे आपण बघितलेलं आहे.
मग श्रेष्ठ कुणाला मानायचं, मायेला का परब्रह्माला? असं द्वैत निर्माण होतं. परमेश्वराला अनंत वेगवेगळ्या प्रकारची आकार देणारी आणि परमेश्वराला दृश्यरूप करणारी जी शक्ती आहे ती माया आहे. परमात्मा एकच, पण कधी तो राम, कधी परशुराम, कधी नरसिंह, कधी श्रीकृष्ण, कधी कल्की, कधी बुद्ध, अशा रूपामध्ये आपल्या समोर येतो. ही भगवंताला रूप माया देते. आणि ही जी योगमाया आहे, योगमाया म्हणजे काय? व्यवस्थित नियोजन केलेली परमात्म्याची शक्ती. मग माया आणि ब्रह्म हे जर दोन वेगळे वेगळे मानले तर ते द्वैत होतं. आणि ब्रह्मच फक्त मानला तर ते अद्वैत होतं. समर्थ म्हणतात, ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार, मायेसी आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपराधी रूपी. माया दिसे ब्रह्म दिसे ना, माया भासे ब्रह्म भासे ना, माया नासे ब्रह्म नासे ना, कल्पांत काळी. माया रचे ब्रह्म रचे ना, माया खचे ब्रह्म खचे ना, माया रुचे ब्रह्म रुचे ना, अज्ञानासी. दोन्हीमध्ये किती प्रकारचा फरक आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे तर माया सगुण साकार आहे. कशी? तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी श्रीकृष्णाचा जन्म होणार होता त्यावेळेला त्याने योग मायेला आमंत्रण दिलं आणि तिला म्हणाला की तू, मी सांगतो त्या दिवशी बालकाच्या रूपाने यशोदेजवळ जाऊन झोप. बालकाचं रूप घे हा, पण म्हणजे सगुण साकार रूप घेतलं मायेने. मग भगवंताने सांगितलं तुला आता ह्याच्या पुढं अंबिका किंवा योगेश्वरी अशा निरनिळ्या नावाने निरनिळ्या ठिकाणी तुझं अस्तित्व राहील, तुझी पूजा केली जाईल. आणि ज्या वेळेला वसुदेव तुरुंगामधून बाळकृष्णाला उचलून यमुना नदीच्या वाटे गोकुळात गेले तेव्हा श्रीकृष्णाला तिथं ठेवलं आणि त्या मुलीलाही घेऊन आले घरी, इकडं जेलमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी कंस जेव्हा तिला मारायला निघाला त्यावेळेला त्याच्या हातातून ती निसटली आणि तिने सांगितलं, रे मूर्खा, मला काय मारतोस, तुला मारणारा तिकडं गोकुळात वाढा लागलाय. ही माया. ब्रह्म निर्जळ निष्फळ चंचळ, ब्रह्म निर्मळ निश्चळ आहे तर माया चंचळ आणि चपळ आहे. ब्रह्म अमर्यादित आहे, मायेला मर्यादा आहे. ब्रह्म दिसत नाही, माया दिसते. ब्रह्म निर्माण होत नाही, माया निर्माण होते. ब्रह्म हे अज्ञानी जीवाला आवडत नाही, माया अज्ञानी जीवाला आवडते.
परत एक उदाहरण सांगतो हा तुम्हाला. एक छानपैकी भारीतली वस्तू खरेदी केलेली आहे घरामध्ये, आणि त्याचं पॅकेज सुद्धा अगदी अट्रॅक्टिव्ह आहे. वरचं बॉक्स त्याचं काय, आणि काय त्याला निरनिराळे चमक्या वगैरे लावून ते वेस्टर्न ज्याला आपण म्हणतो ते वेस्टर्न अतिशय आकर्षक केलेलं आहे, आणि आतली वस्तू एकदम भारीतली आहे. अशी वस्तू घरी आणल्यानंतर जो कोणी आणतो तो घरातल्या सगळ्या लोकांना एकत्र बोलवतो. बघा म्हणतो ही वस्तू. मग त्याच्यावरचं ते आवरण काढतो, वेस्टर्न काढतो आणि बाजूला ठेवतो, आणि ती भारीतली वस्तू सगळेजण हात लावून हातात घेऊन बघायला लागतात. तिथे एक छोटा मुलगा आहे. तो काय करतो, हे बाहेरचं वेस्टर्न हा जो बॉक्स आहे ना, अरे बापरे काय सुंदर आहे असं म्हणतो आणि घेऊन पळतोच तो. मला पेन्सिल ठेवता येतील, मी माझी गाडी ठेवीन ह्याच्यात, माझी खेळातली कार ठेवीन, माझ्या मित्राला दाखवीन, बघा माझ्याकडे किती छान बॉक्स आहे. त्याला त्या आतल्या किमती वस्तूचं काही महत्त्व नाही वाटत. त्याला वरचं पॅकेज महत्त्वाचं वाटतं, वरचं वेस्टर्न महत्त्वाचं वाटतं, कारण तो अज्ञानी बालक आहे. तो अज्ञानी बालक आहे महाराज, म्हणून तो आकर्षक असलेलं वेस्टर्नच घेऊन पळणार. पण बाकीचे ज्ञानी आहेत, सुजाण आहेत, घरातली मोठी माणसं आहेत, ती आतल्या वस्तूची पारख करत असतात, त्याच्यावर चर्चा करत असतात. केवढ्याला आणली, कशी आणली, कुठल्या दुकानात आणली, रिसीट घेतली का, वॉरंटी किती, हे ते. माया ही बाहेरच्या वेष्टनासारखी आहे, आणि आतली प्रेशस अतिशय महागडी वस्तू, मूल्यवान वस्तू हे परब्रह्म आहे. हे थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण दिलं. माया आणि ब्रह्मामध्ये काय फरक आहे. बरं, हे बाहेरचं वेस्टर्न तयार केलं कुणी? आत जी मूल्यवान वस्तू बसलेली आहे त्याने ती करायला लावली. कारण मी अशा वेस्टर्नामध्येच राहिलो तर माझ्याकडं कस्टमर अट्रॅक्ट होतील. पण वरची माया ही नाशिवंत आहे. तो बॉक्स आहे तो भिजणार, फुटणार, त्याची चिरफाड होणार, पण ब्रह्म नाही. त्या वरच्या वेस्टर्नला काही भोग पडेल, डाग पडेल, काही विकार होतील, पण ब्रह्माला विकार होत नाही. ते भारीतलं आहे. जिकडं सगळ्या समगोष्टींचा आनंद मिळतो ते ब्रह्म आहे, आणि जिथं सगळ्या विषम गोष्टी असतात ती माया आहे. जिथं फास्ट फूड, बाहेरचं खाणं वगैरे असतं ती माया असते, ते अट्रॅक्शन असतं. पण आरोग्य हे ब्रह्मज्ञान असतं. ते शरीराला सांगत असतं, अरे हे खाऊ नकोस. अशी ही माया आहे, आणि असं हे ब्रह्म आहे. यामधला
साधर्म वैधर्म्य म्हणजे सारखेपणा आणि म्हणजे वैधर्म्य जास्त आहे. ब्रह्म स्वयंभू आहे, माया नाशिवंत आहे. माया स्थानभ्रष्ट होते, ब्रह्म होत नाही. अशा रीतीने माया आणि ब्रह्मामधला भेद आपण पाहिला. या ठिकाणी 6व्या दशकातला 5वा समास संपलेला आहे. उद्या आपण सृष्टिकथन समास पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.